पुण्यातील ही बातमी फक्त पुण्यातच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय झाली आहे। लोक तर व्हिडिओच्या माध्यमातून खूप छान प्रतिसाद पण देत आहे की कसं व्हायला पाहिजे आणि काय व्हायला पाहिजे, पण कोणी मेन मुद्द्यावर येत नाहीये की संवाद, तिथे हाच प्रश्न कमी पडलाय। संवाद नेमका झाला असता तर असं झालं असतं, हा विषय खूप चर्चेचा आहे। या प्रकरणात नेमकं कोण चूक आणि कोण बरोबर हे तर न्यायालय ठरवणार आहे। वेगळाच प्रश्न आहे। काळ बदललाय, काळ खूप पुढे जात आहे, तरी लोक प्राण, प्रतिष्ठा, मान, मर्यादा, सन्मान या गोष्टींना खूप महत्त्व देतात। जसं की आता आई वडिलांचा विषय असतो की आई वडील दबाव करतात। मी आधीपासून पण व्हिडिओमध्ये सांगत आली आहे की संवाद खूप गरजेचा आहे। जसं की आई वडिलांनी मुलांसोबत खूप फ्रेंडली राहायचे आणि हे वातावरण जेव्हा निर्माण होईल त्यावेळेसच अशा घटना टाळाटाळ होतील। कोण आवडतं, आपल्या मनात कोण आहे, काय हवंय हे नेमकं घरच्यांना वेळेवर जर सांगितलं, अशा प्रकारची दुर्बुद्धी आणि झालेले गैरसमज आणि घेतला जाणारा जीव हे कदाचित टाळता येईल। ज्या मान, मर्यादा, प्रतिष्ठाच्या गोष्टी करत होते, विचार करा आज हे कृत्य करूनही कुठे राहिली ती मर्यादा आणि कुठे राहिली ती प्रतिष्ठा, ती पण तर पणाला लागलीच ना। म्हणून एक संवाद, एक सत्य आणि एक योग्य निर्णय कदाचित कोणाचे तरी आयुष्य वाचवू शकतो। आताच्या काळात मुलांसोबत संवाद करणं खूप गरजेचं झालं आहे। यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा।